मित्रांनो, पावसाळा लागला म्हणजे आपल्याला दोन प्रकारचे लोक पाहायला मिळतात. पहिले असे की ज्यांना पावसाळा म्हटलं म्हणजे मस्त गरमागरम चहा, भजी, खिडकीच्या बाहेरून दिसणारा निसर्ग, हिरवळ, आनंद. आणि दुसरे लोक असे ज्यांना पावसाळा म्हटलं म्हणजे भीती. भीती अशी की थोडा जरी पाऊस चालू झाला तर आपलं घर गळायला लागेल, बाहेरचं सांडपाणी घरात शिरेल, घरात चिखल होईल, भिंती ओल्या होतील, जागोजागी भांडे ठेवावे लागतील, रात्रभर डोळ्याला डोळा लागणार नाही. या लोकांसाठी पावसाळा म्हणजे आनंद नाही, यांच्यासाठी पावसाळा म्हणजे संघर्ष. आणि लहानपणी मी सुद्धा या दुसऱ्या जगात होतो, मला सुद्धा पावसाळा आवडत नव्हता, पण आता पावसाळा माझा आवडता ऋतू आहे. जेही मुलं सध्या या दुसऱ्या जगामध्ये आहेत, ज्यांना पावसाळ्याची भीती वाटते, ज्यांना भीती वाटते की थोडा जरी पाऊस चालू झाला, थोडा जरी वारा चालू झाला तर आईला किंवा बाबाला घराच्या बाहेर निघावं लागेल, घरावर चढावं लागेल, टीन व्यवस्थित करावा लागेल किंवा कौलं व्यवस्थित करावे लागतील किंवा कागद व्यवस्थित करावा लागेल. तर तुम्हाला मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. ही परिस्थिती बदलू शकते. परिस्थिती ही नशीब बदललं म्हणून बदलणार नाही, ती तुम्हाला स्वतःला बदलावी लागेल. आणि हे करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे शिक्षण. शिक्षण हे फक्त तुम्हाला पदवी देणार नाही. शिक्षण हे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या हे जे गरिबीच्या साखळ्या आहेत ना, ह्या साखळ्या तोडण्याची किल्ली आहे. शिक्षण हे गळतं छत दुरुस्त करण्याचं साधन आहे. शिक्षण हे आई वडिलांच्या डोक्यावरचं ओझं कमी करण्याचं साधन आहे. म्हणून मेहनत करत राहा, चांगलं शिक्षण घ्या. जर शिक्षणात तुम्ही चांगले नाही, एखादं स्किल शिका, त्या स्किलवर खूप मेहनत करा. आणि अडथळे येतील तुमच्या या प्रवासामध्ये. गरिबी हा सर्वात मोठा अडथळा असेल, पण तुम्ही जिद्दीने आणि संघर्षाने मेहनत करत राहिले तर या प्रवासामध्ये तुम्हाला काही ना काही मार्ग मिळत राहतील. कोण ना कोणी तुमची मदत करेल. कारण जेव्हा घरात गळती थांबते ना, तेव्हा आयुष्यात स्वप्नाचा पाऊस पडायला सुरुवात होतो. एवढी मेहनत करा की एक दिवस पावसाची भीती नाही तर पावसाची आतुरता वाटली पाहिजे. आणि खिडकीतून मस्त चहाचा कप हातात घेऊन पावसाचं बाहेरचं सौंदर्य असं डोळ्यात भरता आलं पाहिजे. आणि शेवटी असा एक दिवस येईल की तुम्ही सुद्धा म्हणाल की मला पावसाळा खूप आवडतो, पावसाळा माझा फेवरेट ऋतू आहे.